जय भारत। मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे विविध समस्या सोडवण्याकरता साखळी उपोषण। देशातील जनता मोदी फडणवीसच्या हुकुमशाहीला कंटाळली, पुढील काळ काँग्रेसचा अतुल लोणेंचा विश्वास। कार्यकारी अभियंत्यांचा बुद्धनेरी परिसरात 100 वटवृक्ष लावून वाढदिवस साजरी। गॅलेक्सी रुग्णालयातून जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत ओबीसीतून आरक्षणाचा आपला फोकस क्लिअर असल्याचे केले स्पष्ट। केंद्र राज्य सरकारच्या विरोधात उद्या काँग्रेसतर्फे होणार चिखलफेक आंदोलन। मनपा अतिक्रमण हटाव पथकातर्फे हिमायतबाग चौक व N7 सिडकोतील अतिक्रमणे निष्कासित। कन्नडमधील वाकडे झालेले पोल सरळ करण्यासाठी महावितरणला वारंवार तक्रारी देऊन कन्नडवासियांची कंबर झाली वाकडी, मात्र महावितरण काही केल्यास सरळ होईना। नॅशनल फेडरेशन विकास अधिकारी संघटनेच्या पश्चिम विभागाचे 2 दिवसीय भव्य संमेलन संपन्न। आंबा तांडाचे रहिवासी लखन चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी, कन्नडवासियांनी दिल्या भरभरून शुभेच्छा। पिंपळ फाटाजवळ रस्त्यात अचानक पडलेल्या खड्ड्यात अडकले स्कूल बसचे चाक, सुदैवाने दुर्घटना मात्र झाली नाही। पंचशील नगरवासियांची ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन दुरुस्त करून देण्याची मनपा प्रशासनाला मागणी। महावितरणच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा, विविध घोषणाबाजी नेत्यांनी सोडले परिसर। आता सविस्तर बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण भागातून तसेच सर्वसामान्य अशा शेतकरी कामगारांच्या कुटुंबातून मुले शिक्षण घेण्याकरिता येतात, जेणेकरून बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय मुलांचे उच्च शिक्षणाचे मार्ग सुकर होतात। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध समस्या सोडवण्याबाबतच्या मागणीचे निवेदन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना देण्यात आले। या निवेदनावर पल्लवी बोरकर, मनीषा बल्ला, अरुण मते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या आंदोलनाचा इशारा आहे हात वरती करणे म्हणून। उपोषण असल्यामुळे साखळी उपोषण आहे का? त्यांना साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये खूप महत्त्वाच्या आणि मूलभूत मागण्या आहेत। विद्यापीठ आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे सुरू होत आहे, आता ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेल्या आहेत आणि ते वसतिगृह बंद करून मुलांना वसतिगृहामधून काढून टाकत आहेत। तर आमची मागणी आहे की वसतिगृह बंद करण्याचं तुम्ही जे कारस्थान रचलंय ते बंद करा आणि वसतिगृह तात्काळ सुरू करा। सोबतच जे मुलांचं स्थानांतरण करतायत ते या वसतिगृहामधून बाहेर पाठवून देतात किंवा दुसऱ्या वसतिगृहात राहायला पाठवतात, ते स्थानांतरण बंद करा। सोबतच दुसरी मागणी आहे की वसतिगृहाची जी फीस वाढ त्यांनी केलेली आहे ती फीस वाढ रद्द करा। विद्यापीठ प्रशासन म्हणते की पुणे आणि मुंबईच्या विद्यापीठामध्ये प्रचंड फीस आहे म्हणून आम्ही फीस वाढ केली आहे। सोबत आमची दुसरी मागणी आहे की तुम्ही जर त्यांच्या विद्यापीठाचं आम्हाला उदाहरण देताय तर कमवा शिकाचं मानधन 4,000 करा, कारण तिकडे मानधन 4,500 5,000 आहे। पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी तफावत आहे, एवढ्या मूलभूत मागण्या आहेत। मुलींच्या हॉस्टेलची त्यांनी 7 वाजता गेट बंद केलंय, म्हणजे मुलींना 7 वाजल्याच्या नंतर विद्यापीठात स्वतंत्र नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे मुली स्वतंत्र नाही आहे म्हणून मुलीला बंद करून ठेवा, जसं की कुत्रं पिसाळलंय म्हणून कुत्र्यांना बंद करण्याच्या ऐवजी लोकांना बंद करून ठेवा असे विद्यापीठ प्रशासन वागतंय। त्यासोबतच एवढ्या मूलभूत मागण्या आहेत की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लॅबोरेटरी असावी, त्याच्यानंतर जे केमिस्ट्रीचे वगैरे डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडे केमिकल असावेत सगळे। आणि या मूलभूत मागण्यांसाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे। साखळी उपोषणामध्ये आता उपोषण सुरू आहे, 3 दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे। 3 दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे उपोषण आमरण उपोषणामध्ये आम्ही कन्वर्ट करणार आहोत। आणि आमरण मागण्या मान्य होईपर्यंत, जोपर्यंत आम्हाला ते लेखी स्वरूपात देत नाही, या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत, वसतिगृह चालू केलेत, तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही। थँक्यू। पल्लवी कचरू बोरडकर, मी SFIची राज्य सचिव मंडळ सदस्य आहे। मी अरुण मते, SFIचा विद्यापीठ अध्यक्ष आहे आणि आम्ही प्रमुख 7 मागण्याला घेऊन आज या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे। पल्लवीने आताच काही मागण्या सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये PhDची पेट परीक्षा घेऊन PhDला प्रवेश देण्यात यावा ही देखील एक प्रमुख मागणी आहे। आणि सोबतच
वसतिगृहामध्ये म्हणजे द्वितीय वर्षाचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांचं नुकतंच प्रथम वर्ष झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून काढलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे आता लेक्चर सुरू झालेले आहेत. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तात्काळ त्यांच्यासाठी हॉस्टेल सुरू करण्यात यावं, त्यांना प्रवेश देण्यात यावा आणि जेवढे विद्यार्थी यावर्षी विद्यापीठात प्रवेशित होणार आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृह मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. 1000 मुलांचं तुम्ही नवीन वसतिगृह बांधा, ही मागणी आहे. एकंदरीत 28 मागण्या आमच्या निवेदनावरती आहेत आणि जे प्रमुख मागण्या आहेत त्या 7 मागण्या या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे उपोषण सुटणार नाही. आम्ही 3 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे. जर 3 दिवसामध्ये त्यांनी मान्य केलं नाही तर आम्ही त्यानंतर आमरण उपोषण करणार आहोत, हे आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो. प्रशासनाने विद्यार्थ्याशी संवाद साधला पाहिजे, कुलगुरू महोदयांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला पाहिजे. कुलगुरू महोदय विद्यार्थ्याचे प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि विद्यार्थ्यावरती अन्याय होत आहे. त्यामुळे आज या ठिकाणी विद्यापीठातील विद्यार्थी त्यांना नाईलाजानं उपोषणाचा मार्ग आज स्वीकारावा लागलेला आहे. तरी प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घ्यावा आणि त्या समस्या सोडवाव्यात. धन्यवाद. देशातील जनता मोदी फडणवीस यांच्या हुकुमशाही सरकारला कंटाळलेली आहे. पुढील काळ हा काँग्रेसचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीला निवडून देऊन सत्तेवर बसवणार असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी UCN TV न्यूजशी बोलताना आपले विचार व्यक्त केले. UCNचे संपादक ॲडव्होकेट संतोष मिमरोट यांनी अतुल लोंढे यांची घेतलेली विशेष मुलाखत. सीटा मिळाल्या आणि अजून एक सांगलीचे विशाल पाटील हे सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा राष्ट्रीय प्रवक्ते अतुलजी लोंढे साहेब. सर, मला आपण सांगा, हे यशाचं श्रेय कोणाला जाते राज्यातल्या? या यशाचं श्रेय जर कोणाला जात असतं तर ते जातं सगळ्यात पहिले राहुलजी गांधी यांना. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या दोन्ही यात्रा महाराष्ट्रात केल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं 10-15 हजार कोटी खर्च करून सामान्य राहुल गांधीजी यांची छबी खराब करण्याचं काम केलं होतं, त्यातनं लोकांना वस्तुस्थिती जाणवली की नाही, हे राहुल गांधीच खरे देशाचे नेते आहे आणि हेच खरे देशाच्या संदर्भात फक्त शेतकरी असो, तरुण असो, महिला असो, SC असो, ST असो, अल्पसंख्याक असो, यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता ठेवणारे कोणते नेते असतात ते राहुल गांधी आहेत. आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं आमचा जाहीरनामा आला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे 5 न्याय आणि 25 गॅरंटी दिल्या, तेव्हा खऱ्या अर्थानं एक असा मेसेज गेला की काँग्रेसला सर्वसमावेशकता आहे आणि काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाऊन या देशामध्ये सर्वांचं भलं करण्यासाठी पुढं येत आहे. हा लोकांमध्ये विश्वास बळावला, कारण की 10 वर्ष हा अन्यायाचा काळ होता. शेतकऱ्यांच्या नावावर अदानी अंबानीचे पोटं भरण्याचे काम झाले. शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न आला तर तेव्हा त्यांनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे 25 लाख कोटीपर्यंतचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्याचं 11 लाख कोटीचं कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे नव्हते. शेतकऱ्याच्या पाठीशी उभे नव्हते. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. 2 करोडचा रोजगाराचं यांनी वचन दिलं होतं. साधे 7 ते 8 लाखाच्या वरती यांनी नोकऱ्या निर्माण केल्या नाही. श्रम पोर्टलवर जवळजवळ 30 करोड युवकांनी जे आहे ते आपले नाव नोंदवले आहे. आणि काल तर मला धक्काच बसला जेव्हा पोलीस भरती 17,000ची निघाली, त्याच्यामध्ये 17 ते 18 लाख एकट्या महाराष्ट्रातले विद्यार्थी अप्लाय करतात. मराठा योद्धा जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान अचानक तब्येत पुन्हा एकदा खालावली. त्यांना तातडीने शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जरांगे पाटलांची तब्येत पूर्ववत होत आहे. गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या लक्षात आलंय कोणत्या आंदोलन कशासाठी. आमचा फोकस क्लिअर ठेवलाय आता आम्ही की ओबीसीतून आरक्षण, आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं. कोण काय बोलतंय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. काल गिरीश महाजनही म्हणाले की सगळे सोयरे करणं शक्य नाही. आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठीराखे होते ते म्हणतायत की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे, वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे, ओबीसीतनं वेगळ्या प्रवर्गातून. वेगळ्या प्रवर्गातून पण कोणत्या? ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून की 50% वर म्हणले. वेगळा प्रवर्ग कसा म्हणलेत पण हे महत्वाचं आहे. ओबीसीतून 50% आताच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत का कसं? तर ठीक आहे, त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा भाग आहे. आम्हाला आमची जे हक्काचं आहे हे बघा, मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात हे ते कोणाचं हिसकावून घेत नाही.
सगळ्यात महत्त्वाचं 50%च्या वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही. कारण एकतर जाहीररित्या आहे की देश स्वतंत्र नव्हता त्याच्या आधीपासूनचं मराठ्यांचं आरक्षण आहे आणि ते कागदपत्री रेकॉर्डला आहे. दुसरी गोष्ट, जी ओबीसीची यादी झाली आरक्षण देण्याची त्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. ह्या कायदेशीर बाजू आहेत, तरीही आम्हाला आरक्षण नाही. आम्ही कोणचं आरक्षण वेगळं मागतोय? आमचं आहे ते रेकॉर्डला जे आहे ते आम्ही आरक्षण मागतोय, ते आम्ही घेणार आहे. कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे. आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार आहे. मग जर आता हैदराबादचं गॅजेट आहे, जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षण आहे तर ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही आहेत. 83 क्रमांकाला जी ओबीसीची यादी आहे त्याच्यात जर मराठा आणि कुणबी एकच आहे, ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आहेत. जे कायद्यानं आम्हाला आरक्षण दिलं आहे ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत. त्यांनी कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागत होईल नाही लागत, आम्ही तुमच्या अगोदर आरक्षणात आहे ते बी 100 वर्ष. त्यामुळं आम्ही ते घेणार आहेत. उगाच इकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा तुमच्या आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती वायाला घाला, तुमचे पोरं मोठे होते. इकडे शक्ती वायाला घालून काही उपयोग नाही आणि राजकीय स्टंट करून तर उपयोगच नाही, कारण आम्ही ते मिळवणार आहेत. आणि महाजन साहेब काय म्हणले त्यापेक्षा त्यांनी जे सांगितलंय त्यावेळेस की मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित करायला आधार लागतो, 57 लाखाच्या नोंदी आहेत त्या करा. 83 क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकाचे हे कायदे आहेत ते द्या. जर आता म्हणतेच असतील की सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी टिकणार नाही, याचा अर्थ त्यांना आत्तापासूनच त्यांचा डाव दिसतो, ते टिकू द्यायचं नाही. आमचं हक्काचं आरक्षण. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार उद्या पक्ष कार्यालय गांधी भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलफेक आंदोलन, गरीब, कष्टकरी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय यांच्यावर होत असलेल्या अन्याय तसेच नीट परीक्षेतील घोटाळ्या विरोधात केंद्र व राज्य सरकार यांच्या विरोधात करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट यांनी UCN TV न्यूजशी बोलताना सांगितले आहे. आता सध्याला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं चांगलं वातावरण आहे. सर्वात जास्त खासदार महाराष्ट्रामध्ये तुमच्या पार्टीचे निवडून आले, काय सांगाल? सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसला पक्षाला भरभरून मतदान दिलेले आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये 13 आणि एक अपक्ष मिळून त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे. असे 14 खासदार आमचे निवडून आलेले आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. हे लवकर हे सरकार कोसळणार आहे आणि मी तमाम महाराष्ट्र जनतेंना, शहर काँग्रेस कमिटी औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेंना आभार व्यक्त करतो त्यांचे की त्यांनी भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे. काय भूमिका असणार, काय आंदोलन? आता उद्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या पार्टी ऑफिस जे आमचे कार्यालय शागन गांधी भवन येथे चिखल फेको आंदोलनाचा उद्या आमचा एक कार्यक्रम असा आहे की केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी, गरीब, कष्टकरी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि जी नीटची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये जो घोटाळा झाला त्या सर्व जे आहेत त्यांनी केलेला घोळ आणि शेतकऱ्यांवर अन्याय यांच्या विरोधात सरकारच्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन उद्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे मोठे बंधू सन्मान्य शेख इस्सू भैया यांच्या नेतृत्वाखाली उद्या पक्ष कार्यालय शागन गांधी भवन येथे 12 वाजता चिखलफेक आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. तर माझी सर्व शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेंना विनंती राहील की या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो भोंगळ कारभार आहे की आपण बघितलं 2 दिवस आधी गृहमंत्र्यांचा धाक राहिलेला नाही, पोलीसचा धाक राहिलेला नाही. मुंबई येथे एका मुलाने मुलीची रोडावर हत्या केलेली आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहे. तर महाराष्ट्र सरकार येथे स्पेशल फेल झालेला आहे. त्यांचाही इथं आम्ही निषेध करणारे चिखलफेक करून आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या, गरीब जनतेच्या विरोधात आहे, मायनॉरिटीच्या विरोधात आहे, दलितांच्या विरोधात आहे, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे आणि हे उद्योगपत्यांच्या फेवरमध्ये आहे. केंद्र सरकारचा इथे आम्ही
निषेध म्हणून त्यांच्यावर चिखलफेक करणार आहे। तरी सर्व शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा। सॉल्व्ह होत नाही, त्यांना अनुदान भेटत नाही, त्याच्या बँकेमध्ये त्यांना कर्ज भेटत नाही, शेतकरी आत्महत्या करतात, काय सांगा? सर्वप्रथम मी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या एक वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने आणि आमचे शहर जिल्हा अध्यक्ष युसुफभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो औरंगाबाद शहरामध्ये। तर या जनतेला सरळ सरळ या खोके सरकारने फसवलेलं आहे आणि जे फसवलेलं आहे तर याचा पुरावा म्हणून आत्ताच जे महाराष्ट्रामध्ये या माता भगिनींनी आणि जनतेने जो काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला जो भरभरून आशीर्वाद दिलेला आहे, हाच आशीर्वाद आता 4 ते 5 महिन्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा येणार आहे। आणि आज एक खोटं ते कुबड्यावर सरकार आहे झालेलं आहे देशामध्ये, त्याची तुम्हाला प्रचिती येणारच आहे। जे स्वतःचे नाव घेऊन जे सरकार बोलत होते, आज आता ते एक विभागाचं नाव घेऊन बोलतात की आता NDA सरकार आहे। हे अशा पद्धतीने हे लोकशाहीमध्ये जास्त दिवस चालत नाही आणि जनता सुद्धा यांना हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि जे त्यांनी कमिटमेंट म्हणतात, ज्यांना आताच कालची जे न्यूज आहे की देशाचे गृहमंत्री आहेत की जे हे जुमलाबाजी पद्धतीने आम्ही बोललोय की आम्ही जे कमिटमेंट केलेलं आहे, आम्ही जे गॅरंटी दिलेली आहे, मागच्या वेळेस सुद्धा जे 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते, यात लगेच 2 महिन्याने त्यांनी म्हटलं होतं की ये तो चुनाव के जुमले होते। अशा चुनाव के जुमल्यामध्ये या बिचाऱ्या देशाच्या माता भगिनी आणि राज्याच्या माता भगिनीचा जो बळी जातो आणि शेतकऱ्याचा तो सरसकट बळी जातो, अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाण्याचा थेंब नाही। आणि आता जे त्यांच्या विरोधात जे त्यांची बँकेमध्ये त्यांच्यावर कर्जाला उभं करत नाही, हकलून देतात, हे त्यांची कमिटमेंट आहे का? ही त्यांची खरं म्हणजे या जनतेला, हे मायबाप जनतेला, शेतकऱ्याला, हे आपले जे खरोखर शेतकऱ्याच्या भरोशावर आपण जे जगतो, याला जर तुम्ही अशा अपमानास्पद वागत असाल तर हे सरकार तुम्हाला आता 4 महिन्यांनी सुद्धा तुम्हाला धडा शिकवणार आहे। महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकामार्फत आज शहरात हिमायतबाग चौक तसेच N7 सिडको वार्ड क्रमांक 5 या 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली। सर्वप्रथम आज सकाळी हिमायतबाग चौक येथील महानगरपालिकेच्या रस्त्यावर सामाजिक अंतरातील खुल्या जागेवर व इतर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या चायनीज स्टॉल सह 4 लोखंडी टपऱ्यांचे अतिक्रमण महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार बेगमपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये काढण्यात आले। कॉम्रेड VD देशपांडे यांच्या नावाने असलेल्या सामाजिक सभागृहालगत नाला वाहणाऱ्या जागेत एका व्यक्तीकरवी 15 बाय 15च्या 2 खोल्या तात्पुरत्या पत्र्याच्या मदतीने तयार करून सदर ठिकाणी तो आपल्या कुटुंबासह राहत होता। हे अतिक्रमण देखील सिडको N7 चे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या बंदोबस्तात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने निष्कासित केले। या अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी सूचनाही महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या होत्या। बाकीच्या गोष्टी करायला होतील तर उगाच फायदा नाही। एक अधिकारी प्रशासन एवढे लोक त्याच्या मागे 3 दिवसांनी काय आम्हाला काम करायचं, आमचं काम आहे त्यांना हे करायचं। जरी काही कायदा सुव्यवस्थेचा झाला तर आम्ही आमची वेगळी प्रोसिजर करणार, त्यापेक्षा कॉर्पोरेट काय त्यांना खाली करायचं ठीक आहे। चला तुमचं काम करा। अंदर शूटिंग लो, अंदर लो अभी सामान का तुला अगोदर बोलून घेतलं, टाइम द्यायचा असला तर आम्हाला अक्षय सगळं सामान जमा करून घ्या, तो परत लावेल नाही, तो परत लावेल इथे, परत कोण बंदोबस्त देणार आहे आणि कोण या साईडने गाडी क्या काम है तेरा? चल, क्या काम का है तेरा? चल सर में गर्मी मत करो वापस।
बच्चे आधार कार्ड ले जाते हैं। अरे चल गाड़ी ले चले महावितरण विद्युत मंडळाचे उपविभागीय कार्यालय गल्लेबोरगाव येथून खासपूर या भागात विद्युत पुरवठा केला जातो, परंतु या भागात लाईटचे खांब बऱ्याच ठिकाणी पडण्याच्या स्थितीत गेल्या 2 वर्षांपासून आहेत। तसेच काळे वस्तीजवळ गेल्या 7 तारखेपासून विद्युत तार तुटून घरावर पडली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। याबाबत महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देऊनही एकही अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी आले नाहीत। याबाबत शेतकऱ्यांनी लेखी तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। हे पोल लवकरात लवकर सरळ करावे अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख एकनाथ खोसरे व ग्रामस्थांनी UCN TV न्यूजच्या माध्यमातून महावितरणला केली आहे। LIC मधील विकास अधिकारी संघटना व नॅशनल फेडरेशन पश्चिम विभाग यांचे 2 दिवसीय संमेलन वंदे मातरम सभागृहात संपन्न झाले। या संमेलनासाठी पश्चिम विभागातील गुजरात, गोवा, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 800 पेक्षा अधिक विकास अधिकारी सहभागी झाले होते। या संमेलनात LICच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी विमा प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींवर तसेच विकास अधिकारी वर्गाच्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले। तसेच भविष्यातील कार्यप्रणालीचा रोड मॅप देखील तयार करण्यात आला। या 2 दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी LIC औरंगाबाद विभागाचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक संजय राम धरणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती। नॅशनल फेडरेशनचे केंद्रीय विभागाचे अध्यक्ष विनय बाबू, सेक्रेटरी जनरल विवेक सिंग, पश्चिम विभागाचे अध्यक्ष विलियम लाजरस, झोनल सेक्रेटरी पुनीत भट्ट तसेच केंद्रीय स्तरावरील पदाधिकारी व पश्चिम विभागातील पदाधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले। रूपरेखा है औरंगाबाद शहर में आपने बड़ा कार्यक्रम लिया। इस जगह पर कितने राज्य के कर्मचारी अधिकारी आए हैं और कितने दिन चलेंगे ये? हमारा भारतीय जीवन बीमा निगम के अंतर्गत विकास अधिकारियों का एक संगठन है, ऑल इंडिया का नेशनल फेडरेशन ऑफ इंश्योरेंस फील्ड वर्कर्स ऑफ इंडिया। इसमें हमारे 1 जोन है, तो 1 जोन में सबसे बड़ा जोन जो है वो हमारा पश्चिम क्षेत्र है, वेस्टर्न जोन। तो उस वेस्टर्न जोन की जो जोनल काउंसिल, 2 दिन की जोनल काउंसिल, जिसमें महाराष्ट्र, गोवा
और गुजरात के जो है 22 डिवीजन्स 22 डिवीजन के जो है हमारे प्रतिनिधि, डिविजनल प्रेसिडेंट सेक्रेटरी, जोनल ऑफिस बेरर, मोर देन 1200 से ज़्यादा लोग यहाँ पर जो है 2 दिन 15 और 16 आज हमारा अंतिम दिन है। और आज और कल हम लोगों ने भारतीय जीवन बीमा निगम को मजबूत करने के बारे में यहाँ पर चर्चा किया। और भारतीय जीवन बीमा निगम भारत सरकार की एक PSU की सेक्टर है और IRDA इंश्योरेंस सेक्टर को रेगुलेट कर रहा है। लेकिन दुर्भाग्य का विषय है कि IRDA जो है, जो हमारा रेगुलेटर है, वो केवल LIC को रेगुलेट कर रहा है और प्राइवेट कंपनियों को जो है डेवलप कर रहा है। तो उसका विरोध भी हम लोग यहाँ पर कर रहे हैं। जो हमारे रेगुलेटर की नीतियाँ हैं वो नीतियाँ LIC को कमज़ोर कर रही हैं, जिससे कि हम मार्केट में अपने पॉलिसी होल्डरों की सर्विसिंग या पॉलिसी होल्डर्स को जो बेनिफिट देनी चाहिए वो नहीं दे पा रहे हैं। और IRDA जो है वो ऐसे नियम बना रहा है जिससे LIC कमज़ोर हो रही है, बट प्राइवेट कंपनियां जो है वो उससे मजबूत हो रही हैं। मी संजय भुसारी, LIC मधील विकास अधिकारी संघटना जी आहे नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फील्ड वर्कर्स ऑफ इंडिया याचा जनरल सेक्रेटरी या पदावर मी इथे काम करतो। आमचा वेस्टर्न झोन आहे, पश्चिम विभाग आहे हा गुजरात, गोवा, महाराष्ट्र असा 3 राज्यांचा मिळून आहे। आणि ही दर 2 वर्षाला आमच्या संघटनेच्या संविधानानुसार दर 2 वर्षाला अशी मीटिंग होत असते पूर्ण गुजरात, गोवा, महाराष्ट्रात कुठेही। आपलं सौभाग्य आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये ही मीटिंग आयोजित करण्याचा मान आम्हाला वरिष्ठांनी दिला आणि या ठिकाणी गुजरात, गोवा, महाराष्ट्रातून जवळपास 1200+ विकास अधिकारी पूर्ण तालुका जिल्ह्यांमधून इथे उपस्थित झालेले आहेत। आणि आमच्या संघटनेच्या संविधानाप्रमाणे 15 आणि 16 तारखेला ही इथं सभा संपन्न होत आहे। आणि आमचे सेक्रेटरी जनरल विवेक सिंगनी जसं सांगितलं त्याप्रमाणे इथे आमचा पुढचा रोडमॅप LICला मजबूत करण्यासाठी, LICतील विमा प्रतिनिधींच्या फायद्यांच्या गोष्टी मजबूत करण्यासाठी आणि विमा धारक जे आहेत आमचे पॉलिसी होल्डर त्यांच्या हितासाठीच्या सर्व गोष्टींचा मोठा निर्णय जो आहे तो निर्णय या ठिकाणी होतो। आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्ण भारताचं मुंबई या ठिकाणी सेंट्रल आणि झोनल दोन्ही ऑफिस इथेच असल्या कारणाने आमच्या झोनला अतिशय महत्त्व असं प्राप्त झालेलं असल्या कारणाने या मीटिंगला कंडक्ट करण्याचं सौभाग्य संभाजीनगरला मिळाल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये अतिशय समाधानकारक अशी ही सभा इथे आज संपन्न होत आहे। आधी कार्यक्रम आयोजनामध्ये काही पदाधिकारी आणि काही नागरिकांना सन्मानित करण्यात आहे नाही, आमच्याच विभागातील, कारण ही आमची ऑफिशियल मीटिंग असल्यामुळे आम्ही इथे बाहेरच्या कुठल्याही लोकांना न बोलवता आमच्याच कार्यालयातील जे विभागीय अधिकारी आहेत आमचे वरिष्ठ प्रबंध मंडळक संजय रामधरणे सर त्यांना इथे आम्ही बोलवतो आमच्या नियमानुसार आणि त्यांचा यथोचित सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि आमच्या अंतर्गत जे आमचे अधिकारी असतात नवीन विकास अधिकारी जे इथे नियुक्त होतात त्याप्रमाणे महिला विकास अधिकारी ज्या खूप जोमाने इथे काम करतात यांचे विशेष सत्कार आमच्या संघटनेतर्फे या सभागृहामध्ये होतात। धन्यवाद। स्मार्ट सिटी म्हणून बढाया मारणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद नगर व संजय नगर मुकुंदवाडी भागासह शहरातील अनेक भागात पावसाच्या सुरुवातीलाच पाण्याचे डबके साचलेले दिसत आहे। स्मार्ट सिटी म्हणून बढाया मारणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद नगर व संजय नगर मुकुंदवाडी भागासह शहरातील अनेक भागात पावसाच्या सुरुवातीलाच पाण्याचे डबके साचलेले दिसत आहे। कन्नड तालुक्यातील आगामी निवडणुकीसाठी आता बरेच उमेदवार कामाला लागले आहेत। काही गावगाव भेटी देत आहेत तर काही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आपला परिचय नागरिकांना देत आहे। यावेळेस अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त राहण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यात नवीन चेहरा कन्नड तालुक्यातील अंबातांडा येथील रहिवासी लखन चव्हाण हा देखील आहे। लखन चव्हाण यांनी आपला वाढदिवस कन्नड वासियांसोबत साजरा केला। यावेळी कन्नड शहरवासियांनी भावी आमदार
होऊ इच्छिणाऱ्या लखन चव्हाण यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। यावेळी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चव्हाण, प्राध्यापक केशरचंद राठोड, नितीन पवार, किरण चव्हाण, दीपक चव्हाण, सागर राठोड, विठ्ठल चव्हाण, पुंडलिक राठोड, देवचंद राठोड आदी कार्यकर्ते व कन्नडवासी उपस्थित होते। आपण कन्नड तालुक्यात या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी लखन भाऊ चव्हाण यांचा आज योगायोग वाढदिवस आहे। त्यांना आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा तुम्हाला पण। आणि तुमचे बॅनर आम्ही बरेचसे ठिकाणी पाहिलेले, तर तुम्ही भविष्य काळामध्ये म्हणजे येणारी निवडणूक भावी आमदार असे बोर्ड लावलेले, तुम्ही निवडणूक नक्की लढवणार? मी 100% निवडणूक लढवणार आहे आणि त्याच्यावर हे काम आहे आणि लढून दाखवणार आहे। आता काही समाजावर काही मतदान कामावर चालतं, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मी मागील 11 वर्षापासून ग्राउंड लेवलला सर्व जातीय मी समाजसेवा करत आलो आहे। जात भेद ह्या गोष्टी दूर करून मी निवडणुकीला समोर जाणार आहे। आता तुमचं आमचा पहिला परिचय आहे। आता बरेचसे जे उमेदवार निवडणूक लढवणार काही बलाढ्य पैशानं बलाढ्य, काही उद्योगपती म्हणतात, काही पक्ष म्हणतात, तर त्याबद्दल तुम्ही कशी टक्कर देऊ शकता? माझी टक्कर माझ्यासोबत जनता आहे, तरुण आहे, माझा पक्ष जनता आहे, माझं सर्व काही जनता आहे। त्यामुळे मला कोणत्या गोष्टीचं मला काही अडचण नाही। त्यामुळे मी या बलाढ्य लोकांना मी येणाऱ्या निवडणुकीत मी त्यांना पाडणार आणि 100% मी निवडून येणार, याच्यात काही शंका नाही। म्हणजे एकंदरीत ग्रँड लेवलला जे तुम्ही काम करताय ते कष्टाचं फळ तुमच्या पाठीशी आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात तुमचं वर्चस्व आहे आणि मतदार तुमच्या पाठीशी असल्यामुळं तुमचा विजय निश्चित होऊ शकतो असं तुम्हाला नक्की वाटतं। अजून काय सांगू शकतो तुमचं कार्याबद्दल? आतापर्यंत काय काय कार्य केलं तुम्ही जनतेसाठी? मी शिक्षणात अनेक मुलांना त्यांच्या अभ्यासासाठी त्यांची सोय करून दिली। रस्ते असेल, कन्नड तालुक्यात हजारो अशा अडचणी आहेत, मुद्दांसाठी पेमेंट असेल, रस्ते असेल, मी आंदोलन मोर्चे नेहमी करत आलेलो आहे। रक्तदान शिबिरे, वृक्ष लागवड, गरिबांना मदत, मुख्यमंत्री सहायता निधी, असे हजारो असे कामं आहेत ते मी रोज 24 तास मी सतत करत असतो। त्यामुळे माझ्या कामाची पावती कन्नड तालुक्यातली जनता देईल, तरुण देईल। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मी एक गरीब कुटुंबातून एक ऊसतोड कामगाराचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे नवीन चेहरा तालुक्याला पाहिजे। त्या याच्याने मला नक्कीच लोक माझ्यासोबत उभे आहे आणि येणाऱ्या काळात इतिहास या कन्नड तालुक्यात घडणार आहे। योगायोग परमेश्वर कृपेनं तुम्ही जर विजयी झालात तर तुम्ही कोणत्या पक्षाशी निगडीत राहणार का? सध्या तरी मी कोणत्याच पक्षात नाही, माझं स्वतःचं म्हणजे स्पेशल माझं स्वतंत्र काम चालू आहे। पैठण औरंगाबाद येथील रस्त्याचे नवीन काम सुरू आहे। पिंपळवाडी फाटा, तालुका पैठण येथील डॉक्टर गंगवाल हॉस्पिटल समोर शाळेची चालती बस रस्त्यात अचानक पडलेल्या खड्ड्यात अडकली। या बसमध्ये काही शाळकरी मुलेही होती। अचानक गाडीचे चाक रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये अडकले असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तसेच बसच्या ड्रायव्हरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गड्ड्यामध्ये गाडीचे पाठीमागील चाक फसले। सुदैवाने गाडी पलटी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। अशा प्रकारे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे। असं काम आहे का यार? हे काय हे नुसतं हेच आहे ना। आपला फोटो मला पण घ्या भाऊ, फोटो देऊन टाका पेपरला पंचशील नगर येथील ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन दुरुस्त किंवा बदली करून देण्याची मागणी पंचशील नगर येथील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे। या भागातील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे। याबरोबरच पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी येऊन स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। या सर्व असुविधांमुळे पंचशील नगर येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। दिवस काम करतात, तिसऱ्या दिवशी परत ड्रेनेजचं पाणी खराब येतं, त्यानंतर पिण्याचं पाणी
खूपच घाण पाणी येते, पियाला सुद्धा पाणी पिता येत नाही आम्हाला, दुसरं पाणी आणायला लागू राहिलं। माझे मुलं या इतर आमचे समाजात लहान मुलं सगळे आजारी पडलेले आहेत। प्रशासन झोपलेलं सारखं असं वाटतंय, कारण की बघा हे पूर्ण ड्रेनेजचं पाणी वाहत आहे, जायला रस्ता नाही। निवेदन दिलेलं नाही, तयारी करून ठेवलेली ते म्हणजे आम्ही काम करतो, ड्रेनेजचं काम अर्ध केलं, अर्ध्यामध्ये सोडून दिले त्यांनी, पाईपलाईन टाकली, सोडून दिलं काम। भाऊ आमची गल्ली ना पाण्याची आणि संडासची लाईन एक झाली, एक तर पाण्याची लाईन वर करा आणि संडासची लाईन वर करून द्या बस। किती दिवसापासून त्रास होतो? हे लगे आता कण झाले 5-6 वर्ष, 2 महिने झाले असं सतत वाहतं पाणी वावर आले, नुसते पाय धुवून सनी घरात जावं लागू राहिले। काय करावं याला? ते सिंधकालीची लाईन मिळवली ना ती आमच्या इथे पाहिजे लहानाला महिल्यामध्ये, जी मोठी सिंधकालीची लाईन तिकडे मंगल कार्याकडे काढली पाहिजे। सारी सिंधकाली आमच्या 5 फुटाच्या गल्लीमध्ये पाणी वर आले। कळसोबाई दाभाडे गेल्या 6 महिन्यापासून इथे पंचशील नगरवासियांना असा हा दुर्गंधीचा त्रास जो आहे, आम्ही वेळोवेळी तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही। आमच्या वस्तीमध्ये लहान लहान मुलं खेळतात आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आहे। इथे आम्ही 3-4 वेळेस निवेदन दिले, पण अतिशय कासवगतीने काम चालू आहे आणि दरवेळी आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की बाबा इथे लहान मुलांचा प्रश्न असतो, आरोग्याचा प्रश्न असतो, तर ते थोडं तातूर मातूर काम करून ते निघून जातात। माझं नाव सुनील मगरे। महावितरण विभागाची रद्द केलेली भरती विधानसभा निवडणुकीपूर्वी घ्या या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सहव्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक कार्यालय येथे विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन विविध फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला। कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त बुद्धलेणी परिसरात 100 वटवृक्ष लावण्याचा संकल्प भंते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनावर बुद्धलेणी परिसरात आज संपन्न झाला। यावेळी अशोक येरेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशीष देण्याकरिता त्यांचे मित्रपरिवार यांच्यासह अनेक भंतेजी बुद्धलेणी परिसरात उपस्थित होते। बऱ्याच दिवसांनी अशी मला एक 12-1 वाजता या ना ऑफिसला। सन्माननीय अशोकजी येरेकर साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धलेणी येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवस साजरा करण्यापाठीमागचा हेतू हा होता की आज त्यांनी बुद्धलेणी येथे 100 बोधिवृक्षाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्याचा संकल्प सोडला। आज आपण बघतोय की जागतिक स्तरावर अतिशय उष्णता निर्माण झालेली आहे, ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे। त्यासाठी आपल्याला आपल्या देशाला 500 कोटी झाडांची गरज असल्या कारणानं आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज 100
झाड या ठिकाणी लावून तो उपक्रम आपण राबवत आहोत आणि या झाडांचा निश्चितच ऑक्सिजनचा उपयोग आपल्या सगळ्या संपूर्ण शहरवासियांना होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. माने बुद्ध लेणीवर 100 झाडांचं आज 100 बोधी वृक्षांचं आज वृक्षारोपण करत आहोत आणि या लेणीवर दिवसभर खूप लोक येत राहतात, हजारांनो लोक येत राहतात. सर्व लोकांना बोधी वृक्ष हा 24 तास ऑक्सिजन देतो, त्यामुळे सर्व लोकांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळावा ह्या हेतूने भंती दिंडी हा उपक्रम राबवलेला आहे. त्यानिमित्त आम्ही आज ह्या बोधी वृक्षाचं वृक्षारोपण करत आहोत. आपण नागरिकांना काय आवाहन करणार? सर्व नागरिकांना असं आवाहन करते की ज्यांना इच्छा असेल त्या सर्वांनी त्यांच्या माता पिता त्यांच्या गेलेल्या लोकांच्या नावाने इथे आणून बोधी वृक्ष लावावं आणि त्याचं संगोपन करावं अशी माझ्याकडून सर्वांना आव्हान आहे. माझं नाव मी कल्पना ईश्वरचंद्र कावरे. सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम. आदरणीय भंते विश्वनाथ बोधी यांनी मला काल फोन केला आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त या बुद्धलेणी परिसरामध्ये बोधी वृक्ष लावा असा आदेश दिल्याप्रमाणे आज माझा 57वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त भिक्खू संघ उपस्थित होता आणि उपासक आणि उपासिकासुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या ठिकाणी आज आम्ही संकल्प केल्याप्रमाणे 100 बोधिवृक्ष लावत आहोत. बोधिवृक्षाचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे की बोधिवृक्ष हा 24 तास ऑक्सिजन सोडतो, त्यामुळे इथलं वातावरण अतिशय पवित्र आणि शुद्ध होतं. तर हे जे काही एरिया आहे, हा जो काही परिसर आहे, हा यावर्षी आम्ही 100 झाडांनी सुशोभित करून इथून पुढं दरवर्षी या झाडाच्या संख्येमध्ये वाढ होऊन हा पूर्ण परिसर बोधिवृक्षा लावून बुद्धमय करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मानस आहे. या प्रयत्नात सगळ्या उपासक उपासिकांनी आणि बौद्धजनांनी मदत करावी मी असा या ठिकाणी आवाहन करतो आणि या बोधिवृक्षाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा. बोधिवृक्षाखाली तथागतांना बोधी प्राप्त झालेली आहे. आपण सुद्धा या बोधिवृक्षाखाली बसून मेडिटेशन करून याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सिद्धार्थ गौतमानी या असंख्य झाडापैकी पिंपळाचं झाड निवडण्याचं एकमेव कारण आहे. कारण आयुर्वेदामध्ये पिंपळाच्या झाडाचं महत्त्व अतिशय उच्च असं महत्त्व आहे की या पिंपळाचे पानं, पिंपळाचं मूळ, पिंपळाचं खोड, पिंपळाची साल ह्या मानवाच्या सर्व औषधाचा गुणधर्म यामध्ये सामावलेला आहे. आणि दिवस आणि रात्र ऑक्सिजन देत असल्यामुळे पिंपळाचं झाड हे अतिशय गुणकारी असं झाड आहे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम हे प्रचंड ज्ञानाने उच्च असल्यामुळे सगळ्या झाडाचं कुठल्या झाडाचं स्वीकार न करता फक्त पिंपळाचं झाड त्यांनी स्वीकारलं आणि त्यांना संबोधी प्राप्त झाल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली या झाडाचं नाव बोधी वृक्ष असं जाहीर झालं. संपूर्ण जगामध्ये आता पिंपळाच्या झाडाला बोधी वृक्ष असं संबोधतात. तर बुद्धगयेमध्ये हा बोधी वृक्ष खूप मोठी प्रेरणा आजही बुद्धत्वाची साक्ष देत आहे. आजही बोधी वृक्षाखाली संपूर्ण जगातील लोक येतात, भक्तिभावाने नमन करतात की सिद्धार्थ गौतमाच्या संबोधी प्राप्तीचा साक्षीदार आज उपस्थित आहे, तो म्हणजे बोधी वृक्ष. आणि म्हणून बुद्धलेणीवर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रेरणा मिळावी त्यासाठी बुद्धलेणीवर संपूर्ण या 100 एकर जमिनीमध्ये बोधी वृक्षाचे झाडं लावून ऑक्सिजन ऊर्जाभूमी तयार होत आहे. तरी सर्व उपासकांना आव्हान आहे की आपण आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आणि आपल्या पुण्यकर्मार्थ 1-1, 2-2 झाड लावून त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. आणि हे झाड कमीत कमी 200 वर्ष, 500 वर्ष, वडाचे झाड तर 1000 वर्षसुद्धा साक्षी देते. तर अशा प्रकारे या झाड लावून आपण आपलं नाव कीर्ती अमर करा. सर्वांना धन्यवाद.